फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या भारतीय संविधानावर आधारित काही महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर ही प्रश्न आणि उत्तरे सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करिता जसे की MPSC, UPSC, सरळ सेवा भरती, पोलीस भरती, ऑल एंट्रन्स एक्झाम, MHला CET सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करिता युजफुल आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण क्वेश्चन नंबर 1. भारतीय संविधानाच्या आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशाकडून घेतल्या गेल्या आहेत? उत्तर आहे जर्मन संविधान. जर्मन देशाकडून आपत्कालीन तरतुदी आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ब्रिटन. ब्रिटनच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षण हे घेण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कोणत्या आर्टिकल मध्ये समावेश आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आर्टिकल 19. क्वेश्चन नंबर 4. घटनेत दिलेल्या अधिकारांना मूलभूत अधिकार का म्हटले जाते? कारण आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. आपल्या मूलभूत अधिकारांना न्यायालय लागू करू शकतात आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करू शकतात. क्वेश्चन नंबर 5. समवर्ती सूची कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली, कोणत्या देशाकडून आपल्या संविधानामध्ये घेण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्विस संविधान. स्विस संविधान कडून आपल्या भारतीय संविधानामध्ये समवर्ती सूची घेण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 6. गोपनीयतेच्या अधिकारामध्ये गोपनीयतेचा अधिकार कोणत्या आर्टिकल मध्ये अंतर्भूत आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर्टिकल 21 मीन्स अनुच्छेद 21. क्वेश्चन नंबर 7. भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद राष्ट्रपतींना राज्याचा कारभार स्वीकारण्याचा अधिकार देतो? मीन्स घटनात्मक यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आपल्या राज्याच्या घटनात्मक यंत्रणा ढासळली आहे, अपयशी होत आहे, तेव्हा राष्ट्रपती कोणत्या आर्टिकल नुसार राज्याचा कारभार स्वीकारतात? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 356, आर्टिकल 356. क्वेश्चन नंबर 8. एका राज्यात राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त कालावधीसाठी किती कालावधीसाठी वाढवू शकतात किंवा चालू ठेवू शकतात? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 1 वर्षासाठी. राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त 1 वर्षासाठी चालू ठेवू शकतात. क्वेश्चन नंबर 9. भारतातील राज्य परिषदेचे निवडून आलेले सदस्य किती असतात? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 238 मीन्स 238 सदस्य. क्वेश्चन नंबर 10. 42व्या दुरुस्ती कायद्यानुसार संसदेने 42वी अमेंडमेंट संसदेने कोणत्या वर्षी स्वीकारली? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1976 मध्ये मीन्स 1976 मध्ये 42वी अमेंडमेंट झालेली आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशननी मीन्स आपल्या संविधानाने 42वी अमेंडमेंट स्वीकारली. क्वेश्चन नंबर 11. भारतातील सशस्त्र दलांचा सर्वोच्च कमांडर कोण असतो? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, की भारतातील सर्वोच्च सशस्त्र दलाचा सर्वोच्च कमांडर कोण असतो? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, राष्ट्रपती. तिन्ही सैन्याचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 12. सार्वजनिक उपक्रम समिती म्हणजेच कोणती समिती? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संसदीय समिती. क्वेश्चन नंबर 13. संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त अंतर किती असते? प्रश्न महत्वाचा आहे. आन्सर ऑप्शन नंबर सी, 6 महिने. 6 महिने. जास्तीत जास्त 2 अधिवेशनामध्ये
6 महिन्याचे अंतर असावे. क्वेश्चन नंबर 14. राज्याचे राज्यपाल हे कोण असतात? तर राज्याचे राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात. राज्यासाठी घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात आणि देशासाठी घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन नंबर ए, घटनात्मक प्रमुख. क्वेश्चन नंबर 15. भारताचे उपराष्ट्रपती कोण निवडतात? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संसदेचे दोन्ही सभागृहामधून उपराष्ट्रपती निवडले जातात. क्वेश्चन नंबर 16. राष्ट्रपतींच्या मृत्यू किंवा अक्षमतेच्या परिणामी राष्ट्रपती किती काळासाठी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा कारभार किती काळासाठी सांभाळू शकतात? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 5 महिने. क्वेश्चन नंबर 17. ग्रासरूट लोकशाहीशी संबंधित आहे मीन्स कोणत्या प्रकारची? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पंचायत प्रणाली. ग्रासरूट म्हणजेच पंचायत प्रणाली लोकशाहीशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 18. भारतीय संसदेचा समावेश आहे म्हणजेच भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उपराष्ट्रपती, लोकसभा आणि राज्य परिषद. क्वेश्चन नंबर 19. भारताचे राष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे आणि राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य यांच्याकडून राष्ट्रपती निवडले जातात. क्वेश्चन नंबर 20. मतदारांना आगाऊ माहिती न देता अनपेक्षितपणे घेतलेले मत म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, स्नॅप पोल. क्वेश्चन नंबर 21. सुट्टी म्हणजे काय होते? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, संसदेची स्थगिती आणि त्यांचे पुनर्नियोजन दरम्यानचे मध्यांतर. क्वेश्चन नंबर 22. स्पीकर कास्टिंग व्होट वापरतात. स्पीकर कास्टिंग व्होट केव्हा वापरतात? तर आन्सर ऑप्शन नंबर ए, यथास्थित ठेवणे. क्वेश्चन नंबर 23. भारतातील राज्य परिषद मनी बिल विधेयकाला विलंब किती दिवसासाठी करू शकतात? तर मनी बिल किती दिवसासाठी पेंडिंग ठेवू शकतात? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 14 दिवस. हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स. नेहमी परीक्षेमध्ये विचारण्यात येतो की मनी बिल पेंडिंग किती दिवस ठेवू शकतात? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 14 दिवस म्हणजे 14 दिवस. 14 दिवस मनी बिल पेंडिंग म्हणजे मनी बिल या विधेयकाला विलंब करू शकतात. क्वेश्चन नंबर 24. तारांकित प्रश्नांची आवश्यकता आहे. तर तारांकित प्रश्न म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, तोंडी उत्तर. क्वेश्चन नंबर 25. एकत्रित निधी म्हणजे काय? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, मतदान न करण्यायोग्य. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर. थँक्यू.